नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे तुम्हाला गॅसचा वापर न करता झटपट होणारा नाश्ता दाखवणार आहे। त्यासाठी लागणारी चटणी आपण करूया। इथे अर्धा कप फुटाण्याची डाळ घेतली आहे, ती मिक्सरच्या भांड्यात घालून घेतली आहे। त्यानंतर मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेते। हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। ते घालून झाल्यावर त्यामध्ये 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि 1 टीस्पून काळं मीठ घालायचं आहे। आणि काळं मीठ घालून झाल्यानंतर चवीसाठी आपण साधं मीठ सुद्धा घालायचं आहे, म्हणजे पांढरं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्यायची आहे। ही पहा मिक्सरमध्ये किती छान झाली आहे पावडर त्याची। आता पुन्हा त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे। ही पहा इथे आपली फुटाण्याची चटणी तयार झालेली आहे। ती आता आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। ही चटणी तुम्ही आपण खोबऱ्याची चटणी किंवा लसणाची चटणी जशी खातो तशी आपण जेवणाबरोबर खाऊ शकतो। इथे मी 3 कप पातळ पोहे घेतलेत। हे पोहे आपण चिवडा ज्या पोह्यापासून करतो ते पोहे आहेत। ते आपण असे व्यवस्थित चाळून घ्यायचे, जेणेकरून त्यामध्ये काही कचरा असेल तो कचरा निघून जाईल। आता आपले पोहे चाळून झाले, हे बघा किती कचरा होता त्यामध्ये, आणि मी वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते। आता हे नारळाचं पाणी आहे। आपण काय करायचं आहे, नारळाचं पाणी त्याच्यावर शिंपडायचं आहे, ओतून नाही द्यायचं आहे, नुसतं शिंपडायचं आहे आणि थोडंसं त्याला लावून घ्यायचं आहे। ह्याला हातपाणी लावणं म्हणतात पोह्याला। आणि तुमच्याकडे नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही साधं पाणी सुद्धा लावू शकता। मी इथे नारळ आत्ता फोडला होता म्हणून मला ते नारळाचं पाणी मिळालं। आता इथे पाणी लावून झालेलं आहे। त्यानंतर आपण 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून अशा बारीक करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर अर्धी वाटी ओलं खोबरं किसलेलं घालायचं आहे त्यामध्ये आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। 1 टीस्पून काळं मीठ घालायचं आहे। ते घालून झाल्यानंतर साधं मीठ सुद्धा थोडंसं चवीपुरती घालायचं आहे आणि लिंबू पिळायचं आहे। पावच लिंबू पिळायचं आहे, जास्त पिळायचं नाही। आपल्याला हे पोहे जास्त ओले नाही करायचे आहेत। ते मिक्स करून घ्यायचे आपल्याला। कुणाला आवडत असेल तर तुम्ही असं नुसतं खाल्लं तरी चालेल। आणि आता ह्यानंतर आपण काय करायचं आहे, जी फुटाण्याची चटणी केली होती ती चटणी आपण त्यामध्ये घालायची, म्हणजे 1 चमचा आपण त्यातला घालायचा आहे। हे पहा आपला गॅसचा वापर न करता झटपट नाश्ता तयार झाला आहे। खूप छान लागतो हा नाश्ता, चवीला खूप छान लागतो। आम्ही लहानपणापासून हा खात आलोय। तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल। गॅसचा वापर न करता झटपट तयार होणारी नाश्त्याची रेसिपी आवडली की नाही तुम्हाला? आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।